राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाबाबत कडक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वॉर रूममध्ये महत्त्वाची आढावा बैठक घेत विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला। यावेळी रखडलेल्या प्रकल्पांवर त्यांनी संबंधित कंत्राटदारांना चांगलेच धारेवर धरले। राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणं अत्यंत आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। प्रकल्प पूर्ण करण्यात होणारा विलंब हा राज्य आणि देशाच्या विकासासाठी मोठा अडथळा ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। वेळेत काम पूर्ण करणं ही कंत्राटदाराची जबाबदारी असून नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी सर्व प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण झालेच पाहिजेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले। टू कॉन्ट्रैक्टर्स ऑफ द ईयर सर, एवरी ईयर ये प्रॉब्लम आता है सर। तो ये आपने फ्लैग किया क्या? आप बताइए ना, आपके यहाँ कौन अधिकारी भाई, इनका कौन देखता है? कोऑर्डिनेट विद देम। हाँ तो करिए, फुल्ली अवेलेबल। ये चलेगा नहीं भाई मेरे को। अगर ऐसा होगा ना तो मैं बैन लगा दूंगा कि आप लोगों को देख भाई, ये 7-7, 8-8 साल वाला जमाना चला गया। मैं बता रहा हूँ तुमको, ये इतना नुकसान है, देश का नुकसान है, सबका नुकसान है। ये 7-7, 8-8 साल चलना बेटरचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये सर ते 1-2 महिने डिले होणार आहे। तुम्ही आहे ना 1-2 महिने डिले तुम्हीच ऍक्सेप्ट करून घेता म्हणून प्रॉब्लेम नाही सर, आम्ही त्याला तुम्ही मनाने ऍक्सेप्ट केलाय की 1-2 महिने तर चालतंच। पहिले तुमच्या मनात ते पक्का करा की टाइम लाईन इज टाइम लाईन। त्याच्यामध्ये सर अडचण कशी आहे, ट्रॅकचे काम सुरू आहे मिसिंग लिंक मध्ये सर। डॅमच्या खालून बोगदे काढून राहिलो, मिठी रिव्हरचा ब्रिज कोणची मोठी गोष्ट आहे? नहीं सर, हु इज द सेकंड कॉन्ट्रैक्टर? सर हम एक नई एजेंसी सर बीएसएल को भी इंट्रोड्यूस कर रहे हैं अभी। देखिए मेरे को वहाँ आपके कभी लोग ही दिखते नहीं है, मैं तो हमेशा रुक के देखता हूँ वहाँ। और मैंने कई बार तो इनको भी बोला है, फोन करके बताया कि आपका एक आदमी काम नहीं कर रहा है। तो ये ऐसे तो इनके बहाने थोड़ी चलेंगे। ये ऐसे कैसे काम होगा भाई? ये कोई जनरेशनल काम है क्या? एक एक जनरेशन काम चल रहा है। के लिए सर हमें टीम भी स्ट्रेंथन किया सर अभी। तो ये ऐसा इतना लेट होता होगा तो मैं आगे कोई प्रोजेक्ट दूंगा नहीं, मैं सब जगह रोक दूंगा। नहीं सर, अभी पूरा टीम सर सेट किया है सर अभी। सेट करके नहीं होता भाई, टीम सेट करना है बहुत पुराना बात हो गई। हे चालणार नाही मला, तुम्ही त्याचं रिझॉल्व करा, प्रॉब्लम रिझॉल्व करा, मला नहीं चालणार है। आप इसको करिए, तब तक आप नया काम नहीं देंगे हम आपको। इसको करते हैं सर, इसको जो माइलस्टोन अचीव करेंगे सर। एक जर 100 लोक पाहिजे तर 101 किंवा 120 लोक ठेवले तरच प्रोजेक्ट पूर्ण होईल। रेट इतना अच्छा दिया है। मैं भी रेट पे बात नहीं करूंगा, लेकिन नहीं मैं कर सकता हूँ। नहीं सर, एक मिनट रेट पे बात करते हैं। एकदम अच्छा दिया, बहुत अच्छा दिया। तारीख बताना भाई। सर मैं आपको बोल रहा हूँ 2 साल में होता है, जुलाई 2 साल वगैरह नहीं। बोला आणि त्यामुळे थोडासा याचा विलंब ह्या स्ट्रेचसाठी लागण्याची शक्यता आहे सर। मला एक थोडं समजावून सांगा, कुठे हाती नाही तर आपण टेंडर देऊन मोकळे झालो। जी सर। हे फार लिथार्जिक चाललंय, यात भगवान भरोसे चाललंय, असं नाही चालणार। मला आज संध्याकाळपर्यंत सगळी टाइमलाईन वॉर रूमला मिळाली पाहिजे त्याची। आय एम व्हेरी अनहॅपी अबाउट दिस। मला असं वाटतं की या टाइमलाईन काही स्ट्रेचेबल नाही आहेत असं सगळ्यांनी डोक्यात ठेवून कुठलेही प्रोजेक्ट जनरेशनल प्रोजेक्ट्स नाहीत। बाकी आपले सगळे प्रोजेक्ट 3-3.5 वर्षात झालेच पाहिजे, त्याला काही म्हणजे आपल्याला एक्सक्यूज नाही। आता जग ज्या स्पीडने चाललंय त्या स्पीडने आपण जर चाललो नाही तर मग आपण कुठेतरी मागे राहू। तर मला वाटतं की थोडा आता आज ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, पुढच्या मीटिंगमध्ये यातला एकही मुद्दा नको।